हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे। डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म भारतातील मध्य प्रांतात झाला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशातील इंदोरजवळ महू येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले। जेव्हा आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक इंदोर येथे होती। 3 वर्षांनंतर 1894ला त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थानांतरित झाले। भीमराव आंबेडकर आपल्या आईवडिलांचे 14वे आणि शेवटचे अपत्य होते। ते आपल्या कुटुंबातील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळ्यांचे लाडके होते। डॉक्टर भीमराव आंबेडकर महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबंधित होते। त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील अंबवडे हे आहे। महार जातीतील असल्याने त्यांच्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे। इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरिता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला। तरीही त्यांनी सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिद्ध करून दाखवले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मस्मारक भीम जन्मभूमी का लोकार्पण फलक लावलेले आपल्याला पाहायला मिळते। माननीय मुख्यमंत्री श्री सुंदरलालजी पटवा, मध्य प्रदेश शासन के कर कमलों द्वारा 14 एप्रिल 1991ला पूजनीय मदन धर्मशील जी अध्यक्षता में संपन्न हुआ। भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर जी यांचे जन्मस्थानच्या ठिकाणीच भव्य स्मारक स्तूप तर ते आज आपण बघणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महूमध्ये झाला आणि त्यांचे स्मारक या ठिकाणी बांधलेले आहे आणि याच ठिकाणी त्यांच्या अस्थियाही ठेवलेल्या आहेत। काचेच्या आतमध्ये अस्थि कलश आपल्याला ठेवलेले पाहायला मिळते। माता भीमाबाई और पिता रामजी आंबेडकर के 14वें पुत्र रत्न भीमराव रामजी सकपाल का जन्म काली पलटन महू में 14 अप्रैल 1891 को हुआ। बालक के जन्म के पश्चात माता पिता उसे पालने में झूला दे रहे हैं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला। तर त्यांची आई भीमाबाई आणि वडील रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी पाळण्यामध्ये झुला देत असताना असे चित्रण केलेले आहे। लहानपणी 2-2.5 वर्षापर्यंतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महूमध्ये होते। त्यानंतर 3 वर्षानंतर 1894ला त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थानांतरित झाले। हिंदू कोड बिल और पिछड़ी जातियों के आरक्षण संसद में रखने के मुद्दों पर नामंजूरी होने से आहत डॉक्टर आंबेडकर ने कानून मंत्री पद से त्यागपत्र दिया। 27 सितंबर 1951। महाराजा सयाजीराव गायकवाड़ बड़ौदा द्वारा 25 रुपये प्रति माह की छात्रवृत्ति प्रदान की गई। उन्होंने एल्फिंस्टन महाविद्यालय मुंबई से स्नातक परीक्षा पास की। तत्कालीन राष्ट्रपति श्री आर वेंकटरमन द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को भारत का सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न सन 1991 में दिया गया। राष्ट्रपति श्री आर वेंकटरमन यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार 1991 साली
दिला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार 1991 साली देण्यात आला. म्हणजे 100 वर्षानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. तर हे त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आई आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या आई भीमाबाई सकपाळ यांची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाँच दिसंबर की रात जीवन के अंतिम समय में अपनी वसीयत के रूप में दी बुद्धा एंड हिज धम्मा की अंतिम पंक्तियाँ लिखते हुए नानकचंद रत्तू और डॉक्टर सविता आजू बाजू खड़े हैं. Cultivation of mind should be the ultimate aim of human existence. डॉक्टर अंबेडकर जुलाई 1913 कोलंबिया यूनिवर्सिटी में. भीमराव अंबेडकर वर्ष 1930 में कोलंबिया विश्वविद्यालय न्यूयॉर्क गए. वर्ष 1950 तक वहाँ के ग्रंथालय में सबसे पहले प्रवेश कर अध्ययनरत होकर सबसे आखिरी में जाने वाले शोधार्थी भीमराव अंबेडकर इस दौरान एक चाय और एक ब्रेड का टुकड़ा ग्रहण कर गुजारा करते थे. 1970 में उनकी छात्रवृत्ति अवधि समाप्त हो गई. वापस भारत आते हुए उन्होंने लंदन के स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एंड पॉलिटिकल साइंस नामक विश्वविद्यालय में MSc और DSc तथा वार एट लॉ की शोध उपाधियों हेतु स्वयं को पंजीकृत कर लिया था. डॉक्टर बाबासाहेब मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद मराठवाड़ा विद्यापीठ का अवलोकन करते हुए इसकी नींव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा रखी गई. एरोड़ा जेल में आम वृक्ष के नीचे मरणासन्न गांधी जी को जीवनदान देकर डॉक्टर अंबेडकर ने कहा, गांधी जी, देश को आपकी ज़रूरत है. आमरण अनशन का हथियार हर जगह न चलाएं. डॉक्टर अंबेडकर ने येवला परिषद में सन 1935 को कहा, मैं हिंदू पैदा हुआ यह मेरे वश में नहीं था, परंतु मैं हिंदू नहीं मरूंगा की सिंह गर्जना की थी. उससे हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई और बौद्ध प्रतिनिधियों
ने डॉक्टर अंबेडकर धर्मांतरण करना चाहते हैं समझकर अपने अपने धर्म की अनुशंसा करना आरंभ कर दिया। हिंदू प्रतिनिधियों ने विशेषतः जातिगत व्यवस्था मिटाने के लिए 5 साल का समय मांगा। डॉक्टर अंबेडकर ने 20 साल का समय दिया। परिणाम वर्तमान है। उन्होंने 14 अक्टूबर 1956 को बौद्ध धर्म की दीक्षा ग्रहण की। डॉक्टर अंबेडकर सन 1956 को नेपाल की राजधानी काठमांडू में आयोजित चतुर्थ विश्व बौद्ध सम्मेलन में शरीक हुए और सम्मेलन के अध्यक्ष डॉक्टर मलल सेकरे के निवेदन पर बुद्ध और कार्ल मार्क्स विषय पर ऐतिहासिक उद्बोधन दिया। हिंदू कॉलोनी दादर में स्वयं का निवास गृह बनवाकर उसे राजगृह नाम देकर डॉक्टर अंबेडकर ने अपनी 26,000 पुस्तकों के लिए उसमें जगह बनाई। और बुद्ध भूषण मुद्रणालय स्थापित किया। यहीं से उन्होंने मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत आदि वृत्तपत्र प्रकाशित किए। डॉक्टर अंबेडकर ने 8 मई 1950 को स्वतंत्र भारत के प्रथम विधि मंत्री बनना इस शर्त पर स्वीकार किया था कि राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद और पंडित जवाहरलाल नेहरू स्त्री पुरुष समता समर्थक हिंदू संहिता विधेयक को पारित करवाने में सहायक सिद्ध होंगे। मंत्री पद की शपथ ग्रहण करते हुए डॉक्टर अंबेडकर डॉक्टर अंबेडकर ने मुंबई विधान परिषद में सदस्य बनने के बाद छोटे किसानों के हित में खेती प्रथा प्रतिबंधक विधेयक, बेगार प्रथा के विरुद्ध आनुवंशिक व्यवसाय प्रतिबंधक विधेयक और श्रमिकों के हितार्थ औद्योगिक विवाद न्यायिक ट्रिब्यूनल विधेयक पारित करवाए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महूमध्ये झाला आणि बरोबर स्मारकच्या हॉलमध्ये बरोबर मध्यभागी त्यांचा अस्थिकलश काचेच्या आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपण जन्मभूमीचे स्मारक बघत आहे। तर आपण आतापर्यंत खालचा भाग आहे तो बघितलेला आहे आणि आता आपण वर चढून वरचा भाग आहे तोही आपण पूर्ण बघणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीपाशी आपल्याला अशोक स्तंभ पण बांधलेला पाहायला मिळतो। तर या ठिकाणी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. बौद्ध दीक्षा घेताना प्रतिमा तयार केलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महू जिल्हा इंदोर. तर या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित घडलेल्या घडामोडीवर आपल्याला फोटो लावलेले पाहायला मिळतात. मुंबई बाबासाहेब का स्वागत समारोह. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हिंदू कोड बिल को भारतीय चिंतकों के सम्मुख प्रस्तुत करते हुए वक्फ बिल महिलाओं के अधिकार पुरुषों के समान अधिकारों से संबंधित था. मुंबई में समता सैनिक दल के साथ में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर. नाइनटीन 1956 धम्म दीक्षा के अवसर पर बाबा साहेब और माई साहेब. नई दिल्ली 1956 में बाबा साहेब, माई साहेब और रमूजी. नाइनटीन 32 में पुना पेट पर गांधी जी से चर्चा करते हैं. विधि मंत्रालय में अधिकारियों से चर्चा करते हुए. माता रमाबाई और बाबा साहेब. प्रथम गोलमेज परिषद लंदन में बाबा साहेब दलितों के अधिकारों की मांग करते हुए. लोकसभा में बाबा साहेब हिंदू कोड बिल पर चर्चा का उत्तर देते हुए.
डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कोलंबिया यूनिवर्सिटी में डीएलटी डिग्री लेते हुए साथ ही चीफ आर्किटेक्ट के साथ। नाइनटीन 42 में इंदौर में कार्यकर्ताओं के साथ। महाराष्ट्र आणि कर्नाटक के कार्यकर्ताओं के साथ। मंत्री के रूप में एक मुद्रा समाचार पत्र का वाचन करते हुए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि हॉलमधील आतील वातावरण किती शांत आणि स्वच्छ आहे ते आपल्याला पाहायला मिळते। तर आजही आपल्याला हॉलच्या बरोबर मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काचेच्या आतमध्ये आपल्याला अस्थि कलश आपल्याला पाहायला मिळतो।
डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महू के कार्यकर्ताओं के साथ 1932 में। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर विद्वत परिषद को संबोधित करते हुए वर्ष 1956। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रत्नागिरी दीक्षाभूमीची प्रतिकृती आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदेमंत्री म्हणून कार्य केले. 1956ला नागपूर येथील ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. एकोणीसशे 1956ला नागपूर येथील ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षागुरू महास्तवीर चंद्रमणी सामने हैं, पीछे माई साहब खड़ी है. देहू बुद्ध विहार में भगवान बुद्ध की मूर्ति की स्थापना करते हुए देहू में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बौद्ध विहार में भगवान बुद्ध की मूर्ति की प्रतिस्थापना करते हुए स्वतंत्र भारत का संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान समिति के अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद को पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, अब्दुल कलाम आज़ाद और राजगोपालाचारी के समक्ष सौंपा. 25 नवंबर 1949.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला कार्यकर्ताओं के साथ। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महार रेजिमेंट की स्थापना दिवस मनाते हुए 1950 में महार रेजिमेंट के सैनिकों के साथ। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अपने परिवार के साथ एवं साथीगणों के साथ में। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराचाही फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। वर्ष 1947-48 के दौरान संविधान निर्माण समिति के अध्यक्ष के रूप में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अन्य छात्र सदस्यों के साथ। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर श्रम मंत्री के रूप में अन्य श्रम अधिकारियों के साथ अवलोकन करते हुए वार्तालाप में व्यस्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले। त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेत भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला। भारतीय राज्यघटना बनवण्यात योगदान दिले म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या शब्दांनी त्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो। भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे। अशा या थोर महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री होते। ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाजसुधारक होते। डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी दलितांच्या उद्धाराकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गांच्या प्रगतीकरता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला। डॉक्टर आंबेडकर दलितांचा उद्धारकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत। आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पूर्ण श्रेय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना जातं। महूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असे नामकरण झालेले आहे। तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।